नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री युगराज परदेशी सांबरे, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साई परदेशी सांबरे। आज आपण 3 हत्ती चौकामध्ये आलेलो आहे धनकोडी येथे गणेश विसर्जनाचा आज कार्यक्रम असल्यामुळे आज आपण पुणे महानगरपालिकेचे धनकोडी क्षेत्रीय कार्यालय नगर धनकोडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं आजचा कार्यक्रम हा पुणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। तर काही मूर्ती विसर्जन झाल्यानंतर काही लोक मूर्ती दान सुद्धा करतायत, त्याविषयी आपण माहिती घेऊयात। पुणे महानगरपालिकेचे निरीक्षक मान्य श्री दिनेश सर, नमस्कार। आपल्याला पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार। आता जो कार्यक्रम इथं जो चाललेला विसर्जनाचा तर मूर्ती असत, या मूर्तीचं आपण विरोध काय लावतोय त्याविषयी माहिती द्या। आपले 3 हत्ती चौक आपली 8वे वर्ष या ठिकाणी आपण गणेश विसर्जन हाऊत स्थापन केलेलं आहे। इथं आपण 5 टाक्या ठेवलेल्या आहे आणि संभाजीनगर मध्ये आरोग्य त्यासाठी संकलन केंद्र ठेवलेलं आहे। इथं पण 300-350 मूर्त्या येत असतात। इथं साधारणपणे गेल्यावरती 7,000च्या आसपास मूर्त्या आल्या होत्या। त्यापेक्षा जास्त मूर्त्या येऊ शकतात या ठिकाणी। तरी आपण या ठिकाणी 5 हाऊस ठेवलेले आहे आणि 2 ठिकाणी शाडूमध्ये टाक्या ठेवलेले आहे। तिथे आपण ते आणि मूर्ती दान पण ठेवलेली आहे त्या ठिकाणी। तरच पुणे मनपातर्फे स्वच्छतासाठी मनपा सेवकाची नेमणूक केलेली आहे। परत ठेकेदाराची सेवा पण इथं आहे। तसेच आपल्या इथं विसर्जन झाल्यानंतर या मूर्तीचं पुनर्विसर्जन करण्यासाठी आपल्या इथून कमीत कमी 7 ते 8 गाड्या मोठ्या हायवा गाड्या वाघुली येथे पुनर्विसर्जन त्या ठिकाणी आपण पाडू जातो चालकाप्रमाणे। प्रभागामध्ये पुणे नगर धनकोडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं परिसरामध्ये किती हाऊस केले आहे? तसे आपल्याला 45 ठिकाणी असे व्यवस्था केलेली आहे। आपल्या पुणे धनकोडी प्रभाग क्रमांक 35 आहे, काही अण्णा समोरच्या गावामध्ये 36 मंदिराजवळ येते, शाळेत शिंदे हायस्कूल शिंदे हायस्कूल माता मंदिर 3 हत्ती इथे आपलं सगळं व्यवस्था केलेलं आहे। आपण बाकीच्या ठिकाणी सगळं आपण संकलन केंद्र वगैरे केलेलं आहे। नागरिकांची सोय व्हावं या दृष्टीने आपण त्यांना जेवढं जवळ स्पॉट देता येईल तेवढं जवळ आपण स्पॉट क्रिएट केलेले आहेत। आणि निर्मल्यासाठी 2 कलेक्ट ठेवले तिथं गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया।